नमस्कार बंधू भगिनींनो, मी अभिजित फडणीस. डॉक्टर अभिजित मराठी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. अपयश, अडचणी आणि नैराश्याकडून यशाकडे या मालिकेचा 6वा भाग. मंडळी, सध्या कोविडची सगळीकडे स्थिती आहे. अशा स्थितीमधनं गेल्या 6 महिन्यामध्ये अनेकांना अतिशय अडचणीच्या काळातनं जायला लागलं. उद्योजकांना जायला लागलं, अगदी नोकरदारांना जायला लागलं. अर्थात असा कोविडसारखा काळ हा इतर वेळेला सुद्धा आपल्या आयुष्यात येऊ शकतो, की ज्याच्या वेळेला नोकरीवरती प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं, धंद्यामध्ये अडचणी येऊ शकतात. आणि अशा वेळेला आपलं धैर्य हे गमावून न बसता सातत्याने परिस्थितीशी झुंजून आपल्याला त्यातून बाहेर पडावं लागतं. आणि आपण सगळेच जण आपापल्या परीने करत असतो. एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने यश मिळवत, अर्थात मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय तसं अपयशाने सुरुवात करून सातत्याने CA, CMA, कंपनी सेक्रेटरी, CFA भारतामधली अशा सगळ्या परीक्षांमध्ये उच्च गुणवत्ता यादी येऊन सुद्धा नंतर एक अनपेक्षित कलाटणी माझ्या आयुष्याला मिळाली. असं झालं मंडळी, की भारतातली CFA ही जी परीक्षा 1989 साली मी उत्तीर्ण झालो, ती पहिलीच बॅच होती. आणि त्यानंतरच्या दर 6 महिन्यांनी उत्तीर्ण होणाऱ्या आणखीन 2 बॅचेस, अशा 3 बॅच मिळून 15 जणांना आम्हाला भारतीय CFA इन्स्टिट्यूटनी, ज्यांचं कोलॅबोरेशन अमेरिकन CFA इन्स्टिट्यूट, जी AIMR नावाची अमेरिकेत संस्था होती, त्यांच्याबरोबरचं जे कोलॅबोरेशन होतं, त्या अन्वये अमेरिकेतला CFA प्रोग्रॅम भारतातल्या CFAंनी हा कमी श्रमामध्ये किंवा कमी टप्पे गाठून त्यांना तो करता यावा, अशा प्रकारची एक रचना निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय CFA इन्स्टिट्यूटनी अमेरिकन CFA इन्स्टिट्यूट बरोबर केला. 1990 मधली गोष्ट, 30 वर्षे उलटली. आणि त्यावेळेला आम्हा 15 जणांना, म्हणजे पहिल्या 3 बॅचेसमधल्या अशा सगळ्यांना त्यांनी ही एक संधी दिली, की तुम्हाला अमेरिकेतल्या लेव्हल 1च्या परीक्षेला बसावं लागणार नाही. लेव्हल 2ची पुस्तकं सुद्धा आम्ही अमेरिकेतनं पाठवू. लेव्हल 2 साठी जी फी असते ती तुम्हाला भरावी लागणार नाही. आणि त्यावेळेला मुंबईमध्ये अर्थातच सेंटर नव्हतं, कारण भारतीय अर्थव्यवस्था ही बंदिस्त होती. 1991 मध्ये अर्थात खुली अर्थव्यवस्थेकडे आपण पावलं उचलली. पण 1990 साली काही तसं चित्र नव्हतं. आणि त्यामुळे भारतामध्ये काही CFAचं सेंटरही नव्हतं, अमेरिकन CFAचं. भारतात जी CFA परीक्षा त्याची अर्थात सगळीकडे सेंटर होती. तर आम्हाला ही संधी दिल्यानंतर अर्थात यातनं एक मोठा नवीन पायंडा भारतीय विद्यार्थ्यांसाठी पडणार आहे, अशा भूमिकेतनं आधीच्या मी अपयशाची माझी पार्श्वभूमी सांगितली होती शैक्षणिक क्षेत्रातली. त्यावेळेला जो एक निर्धार होता, की अशा ज्या संधी आहेत त्या आपण सोडायच्या नाहीत आणि आपण आपला ठसा उमटवण्याचा निदान एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न करायचा. या मनोभूमिकेतून माझ्यावरती पारिवारिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या, म्हणजे मी एका नॉन बँकिंग फायनान्स कंपनीमध्ये छोट्याशा पुण्यामध्ये चीफ अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी होतो. तिथे अर्थातच संगणकीकरणाचं मोठं काम माझ्यासमोर होतं. त्यावेळेला ते नुकतंच सुरू झालेलं होतं. अशा प्रकारच्या रचना, लोकल एरिया नेटवर्क्स नुकतीच आलेली होती. आणि आमच्या कंपनीमध्ये पण ते करायचं होतं ते काम, आणि ते महत्त्वाचं होतं. त्याला अतिशय कमी वेळामध्ये आम्हाला ते तडील न्यायचं होतं. आणि अशा स्थितीमध्ये ही संधी आली होती. भारतामधली जी CFA परीक्षा होती आणि अमेरिकेतली CFA परीक्षा याच्यामध्ये काही तफावत होती. त्या तपशिलात मी जात नाही, परंतु तिकडचा जो करिक्युलम होता तो अमेरिकन बाजारपेठांवरती, अमेरिकन अर्थव्यवस्थेवरती हा बेतलेला होता. आणि तशा कुठल्याच गोष्टी भारतामध्ये तेव्हा नव्हत्या. फ्युचर्स अँड ऑप्शन्स जे आज आपण ऐकतो, ते मी 1991 साली परीक्षेमध्ये मला विषय होता. फॉरेन एक्सचेंज मार्केट्स जी त्यावेळेला बंदिस्त होती त्याच्यावरती होता. स्टेट गव्हर्नमेंट बॉन्ड्सचं ज्या मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेमध्ये मार्केट आहे तसं भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर नव्हतं, त्याच्याबद्दल विषय होते. असे अनेक विषय त्यावेळेला जे नवीन होते भारतीयांसाठी, असेही परीक्षेला होते. परीक्षेचा ढाचा पूर्ण वेगळा होता, जबाबदाऱ्या होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये एक दिवस मला अचानक पत्र आलं, की अमेरिकन CFA इन्स्टिट्यूटकडनं पत्र आलं, की तुमचा जो सगळा व्यावसायिक अनुभव आहे, जो अकाउंटिंगमधला आहे, कॉस्ट अकाउंटिंगमधला आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंगमधला आहे, MIS, कंपनी सेक्रेटरी, ॲडमिनिस्ट्रेशन, अकाउंटिंग, हे सगळे जे विषय आहेत, त्याचा जरी तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झालात तरी तुम्हाला आम्ही CFA डेसिग्नेशन त्या बेसिसवरती देऊ शकणार नाही. याला कारण असं, की तुमचा जो संपूर्ण व्यावसायिक अनुभव आहे तो ह्या मार्केटशी संबंधित नाहीये.
अरेच्छा म्हटलं तर मी ही परीक्षा देतोय आणि लेव्हल 2 मध्ये उत्तीर्ण झालो तर लेव्हल 3 द्यायची. असे सगळे आपल्या मनामध्ये आडाखे असतात आणि कितीही कठीण प्रसंग असला तरी आपण तो अभ्यास निभावून न्यायचा. 3,500-3,500 पानाचं वाचन करण्यासाठी केवळ 6 महिन्याची उपलब्धता नोव्हेंबर 1990 ते मे 91 म्हणजे अगदी 6 महिने. या व्यावसायिक जबाबदाऱ्या, त्यात मुंबई पुणे प्रवास. मला आठवतंय मी डेक्कन एक्सप्रेसमध्ये माझा फर्स्ट क्लासचा पास असे. पण पुण्याहून मुंबईला येताना एका बाजूला प्लॅटफॉर्म येतच नाही. शिवाजीनगर यायचं नाही, लोणावळा यायचं नाही, दादरही येत नाही. अशा वेळेला एका बाजूला बसून मी सातत्याने खाली बसून अभ्यास करत असे, कारण सीट मिळणं शक्य नव्हतं रांगा लावून. अशा परिस्थितीत अभ्यास करायचा होता. एवढं सगळं हे करत असताना हे अचानक पत्र केवळ महिनाभर आधी येऊन पोचलं. मला क्षमा करा, एक साधारण 2 महिने आधी येऊन पोचलं. आणि मग मला असं वाटलं की अरेच्छा, आपण काहीतरी याच्यावरती विचार केला पाहिजे. आणि कधी कधी आपण म्हणतो की काही काही गोष्टी कर्मधर्म संयोगाने घडतात. तसं एप्रिलच्या सुरुवातीला मला त्यावेळेला एक अस्तित्वात असलेली बँक, ग्रीनलेज बँक, आज ती अस्तित्वात नाही, त्यांच्यासाठी काही एक सर्च फर्म काम करत होती. त्यांनी मला अप्रोच केलं आणि मला विचारलं की तुम्हाला ग्रीनलेजमध्ये एक चांगली ऑफर आहे, तुम्हाला आवडेल का बघायला. आणि जॉब डिस्क्रिप्शन वाचलं. तो रिस्क मॅनेजमेंटमधला रोल होता. चारी मार्केटशी संबंध होता. फॉरेन एक्सचेंज मार्केट्स, मनी मार्केट्स, सिक्युरिटीज मार्केट्स आणि इक्विटी मार्केट्स. कारण ग्रीनलेजची त्यावेळेला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम पण असे. त्यामुळे अरे वा म्हटलं, हे अगदी देवदत्त असं म्हटलं पाहिजे. कारण ज्या CFA परीक्षा मी देतोय त्याच्या संदर्भातला मला हा जॉब चालून आलाय. अर्थात एक अडचण होती की जो पगार मला तेव्हा मिळत होता त्याच्यापेक्षा 30% कमी पगाराची ऑफर होती. मला पुण्यामध्ये कंपनीनी भाड्याने घर घेऊन दिलेलं होतं. माझ्या गाडीचं मेंटेनन्स कंपनी करत असे. ते बाजूलाच. पण केवळ मी ह्याचा जरी विचार केला की मला जे महिन्याचा पगार होता त्याही पेक्षा 30% कमी पगार होता. पण म्हटलं काही हरकत नाही, जर आपल्याला एक चांगली त्यातनं एक नवीन अभ्यासाची संधी मिळत असेल परीक्षेच्या दृष्टीने आणि व्यावसायिक दृष्टीने, तर आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. आणि ह्या भूमिकेतनं ती सगळ्या माझ्या जबाबदाऱ्या पार पाडून मी त्याही दिशेने मार्गक्रमण करायला सुरुवात केली की ही परीक्षा होते त्या बेतांनी मी हा जॉबही बदलीन. आणि माझ्या कंपनीने मला केवळ याचसाठी सोडण्याचं मान्य केलं की एक तर पूर्ण काम झालेलं होतं, जे ऑक्टोबर 1990 मध्ये आम्ही ऑटोमेशनला किंवा कॉम्प्युटरायझेशनला सुरुवात केली, ते केवळ 6 महिन्यामध्ये पूर्ण वर्षाचे अकाउंट्स, अर्थात माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा मोलाची साथ आणि त्यांचे माझ्याबरोबरचे प्रयत्न, यामुळेच ते शक्य होतं. पण तरी सुद्धा ते आम्ही यशस्वीरित्या पूर्णत्वाला नेलेलं होतं. आणि ते सगळी जबाबदारी पूर्ण करून अकाउंटचं फायनलायझेशन करून 31 मे 1991ला माझी हैदराबादमध्ये परीक्षा होती. आणि नंतर असं कळलं की 15 पैकी 12 जण गळले, कारण ह्या सगळा अभ्यास करणं, आपले नोकरी व्यवसाय सांभाळून त्यांना काही शक्य नव्हतं. आम्ही 3घच जण परीक्षेला बसलो. एक चेन्नईमधला, मी मुंबईतला आणि एक दिल्लीमधला. असे आम्हाला तिघांना CFA इन्स्टिट्यूट हैदराबाद इथे परीक्षा देण्यात आली. अजूनही मला आठवतं, संकष्टी चतुर्थीचा दिवस होता. आणि त्या तिघांमध्ये मी एकटा उत्तीर्ण झालो. त्या दरम्यान ही कंपनी, नवीन कंपनीमध्ये मी नोकरी धरलेली होती. आणि प्रत्यक्ष मी तिथे जॉईन झाल्यानंतर मला लक्षात आलं की आपण सगळं हे पगारच्या दृष्टीने कॉम्प्रोमाइज केलं आहे. पोझिशन सुद्धा मला लक्षात आलं की माझ्यापेक्षा कमी शिकलेल्या लोकांना माझ्यापेक्षा वरच्या 2 ग्रेड सुद्धा होत्या. मग अशा ह्याच्यामध्ये मला खूप वाईट वाटलं की अरेच्छा, आपण हा जो जॉब करतोय आणि जो लिहून दिलेलं जॉब डिस्क्रिप्शन होतं तसा जॉब नाहीये तो. तर एका प्रकारे बॅक ऑफिस, मिड ऑफिस अशा प्रकारचा जॉब आहे तो. आणि ज्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंटचा सूत्रांम संबंध नाहीये. केवळ MIS आहे किंवा बेसिक अकाउंटिंगच्या गोष्टी असतात तशा आहेत, काही प्रोसेसचा विषय आहे. पण ते माझ्यासाठी म्हणजे 1-2 वर्षाचा अनुभव असलेल्या CAने करण्यासारखा तो जॉब होता. आणि त्या दरम्यान असं झालं की त्या 3 पैकी मी एकटाच उत्तीर्ण झालो. ते सुद्धा काही प्रचंड चांगल्या मार्काने नव्हे, पण उत्तीर्ण झालो. माझ्यासाठी तीच खूप मोठी गोष्ट होती, कारण रजा वगैरे काही नव्हतीच. अशा परिस्थितीमध्ये जाऊन आपण उत्तीर्ण होणं हे मी ठरवलेलं होतं आणि त्यासाठी सगळे कष्ट केले होते. आता तिकडनं पत्र असं आलं की ही संपूर्णपणे अरेंजमेंट आम्ही आता रद्द केलेली आहे. कारण त्यांच्यासाठी ते खूप वाईट गोष्ट होती. 15 भारतातल्या सर्वोत्तम विद्यार्थ्यांना निवडून 12 जण गळणं, 3 पैकी 1 जण उत्तीर्ण होणं. भले काही कारणं असतील, त्यांची स्वतःची वैयक्तिक तयारी कमी पडली असेल किंवा
त्यावेळेला भारतातलं वातावरण हे खूपच बंदिस्त होतं. अमेरिकेमधले जे आम्हाला परीक्षेचे विषय होते ते पूर्ण नवीन होते. तर अशा ह्याच्यामधला विचार करता ते क्षम्यही आहे. परंतु माझ्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण झाली, की ज्या कारणाने आपण नोकरी बदलली, ते कारणही राहिलं नाही. जेव्हा मी ज्या नोकरीत पडलो, ते मी आधी करत असलेल्या कामाच्या पेक्षा तुलनेत खूपच कमी दर्जाचं, म्हणजे कुठलाही दर्जा काढण्याचा विषय नव्हे, परंतु अनुभवाच्या दृष्टीने कमी दर्जाचं होतं. मग मी आमचे तिथले उच्चाधिकारी जे नंतर TCSचे एशिया पॅसिफिक चेअरमन झाले काही कालानंतर, त्यांना मी जाऊन भेटलो आणि त्यांना म्हटलं, की हे असं-असं काही जे मला जॉब डिस्क्रिप्शन लिहून दिलेलं आहे आणि मी जे करतोय त्याचा काही संबंध नाहीये. ते म्हणाले, "झालं ते दुर्दैवी आहे. अशा काही रिस्क मॅनेजर रोल आपल्याकडे नाहीये बँकेमध्ये, की जो चारही मार्केट्सचं रिस्क मॅनेजमेंट करेल, असं नाहीये." पण त्यांनी एक मात्र केलं, ताबडतोब माझा पगार वाढवून दिला. जो मला आधीच्या कंपनीत होता त्याच्यापेक्षा काकणभर वाढवूनच त्यांनी दिला. एक निदान वरची ग्रेड दिली. हे 3-4 महिन्यात त्यांनी केलं माझ्यासाठी. परंतु जॉब तोच राहिला, काम तेच राहिलं. मग मी नंतर असं ठरवलं, की आपण आपल्या स्वतःची एक प्रयत्न का करू नये? ह्या दरम्यान आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की 1991 साली अ, मनमोहन सिंग आणि त्यांच्या मागे ज्यांनी भरपूर याच्यासाठी योगदान दिलं, ते सुब्रमण्यम स्वामी असतील, नरसिंह राव असतील, यांच्या माध्यमातून एक उदारीकरण, जागतिकीकरणाचे वारे व्हायला लागले. आणि मी असं ठरवलं, की एका प्रकारे आपली फसवणूक झाली या नोकरीच्या बाबतीमध्ये आणि या जागतिकीकरणामुळे काही नवीन संधी देखील निर्माण होतील. तशी काही घरी पुंजी नव्हती, घरचं वातावरण नव्हतं, स्वतःची काही बचत त्या प्रमाणात झालेली नव्हती. आई-वडील निवृत्तीच्या टप्प्यावरच होते, आई निवृत्त झालेलीच होती. पत्नी काही नोकरी करत नव्हती आणि अशा ह्याच्यामध्ये त्या थोड्याशा उद्विग्नतेतनं मी स्वतःचं धार्ष्ट्य करून व्यवसायामध्ये पडलो. 1 महिन्याचा नोटीस पिरियड होता, पण मी माझ्या बॉसला म्हटलं, की 1 महिना काय, जेवढा वेळ लागेल तेवढा घ्या. माझी कोणतरी रिप्लेसमेंट घ्या आणि मग मला या नोकरीतून मला बाहेर पडू द्या. अर्थात ज्या दिवशी माझी सेंड ऑफची पार्टी झाली, त्या दिवशीच माझ्या बॉसने सांगितलं होतं मला, की जरी तू ग्रीनलेस सोडतोयस तरी मी तुला सोडणार नाही. आणि मला आश्चर्य वाटलं, असं कसं होईल? कदाचित त्याच्या मनात काही कन्सल्टन्सीची कामं द्यावी वगैरे असेल असं मला वाटलं. आणि अर्थात नंतर योगायोगाने तो हर्षद मेहताचा स्कॅम बाहेर पडला. ग्रीनलेस बँक त्यात बरीच पोळली गेली. आणि जरी मी 1 महिन्याची नोटीसच्या ऐवजी 3.5 महिन्याची नोटीस दिलेली होती. माझ्या कामामध्ये कुठेही माझ्या कमिटमेंटमध्ये कमी नव्हती. त्या 3.5 महिन्याच्या काळात सुद्धा मी कधी रजा घेतली नाही. कुठेतरी त्याचा एक परिणाम किंवा सुपरिणाम होतो. तसं हे ग्रीनलेस बँकेला जेव्हा हे हर्षद मेहताचं प्रकरण भोवणार असं दिसलं, त्यावेळेला माझ्या बॉसनीच मला परत बोलावलं आणि कन्सल्टन्सीचं काम दिलं. तोपर्यंत माझा कॉलेजमधला मित्र सुनील सहस्रबुद्धे हाही माझ्याबरोबर आम्ही एकत्र काम करू लागलो होतो. आणि त्या ग्रीनलेसच्या असाइनमेंट्समध्ये सुनीलनी खूप मोठं योगदान दिलं. आणि ज्या दिवशी मुंबईत ब्लास्ट झाले 12 मार्च 1993, अजूनही तो दिवस माझ्या मनावर कोरलेला आहे, कारण तो प्रत्यक्ष ब्लास्ट आम्ही अनुभवला. कारण त्याच वेळेला आम्ही त्यावेळेचे जे ग्रीनलेसचे CEO होते भारतातले बॉब एडगर यांना प्रेझेंटेशन देत होतो, की ग्रीनलेससाठी याच्यामध्ये काय काय रिस्क किंवा धोके आहेत. पण ते सगळं अर्थात पुढे घडलं. त्याच्या आधी जेव्हा मी स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली, अजूनही तो दिवस मला आठवतो, 4 एप्रिल 1992 गुढीपाडव्याचा दिवस. आणि माझ्या मनामध्ये अर्थात असं स्पष्ट नव्हतं, की काय करायचं, कारण उद्विग्नतेतनं ते सुरू केलेलं होतं. पण स्वस्थ बसायचं आणि आपल्याला जे काही करता येईल ते करायचं असं ठरवलं होतं. आणि त्यावेळेला एक म्हणजे मी ग्रीनलेसमध्ये असताना ग्रीनलेसनी मला चेन्नईला एका फॉरेन एक्सचेंजमधल्या कोर्ससाठी पाठवलं होतं. आणि तिथे मला अतिशय चांगले गुण मिळाले होते. तेव्हाच माझ्या मनामध्ये फॉरेन एक्सचेंज मार्केट्सबद्दल कुतूहल आणि त्याच्याबद्दल अधिक आपण अभ्यास करावा असं मनात होतं. आणि त्यावेळेला मी ग्रीनलेस बँकेमध्ये आपलेच एक मराठी अतिशय ज्ञाते असं ज्यांना म्हणता येईल, अनंत विष्णू राजवाडे, AV राजवाडे, जे स्टेट बँकेमध्ये पूर्वी उच्चाधिकारी होते, पण कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यासाठी राजवाडे साहेबांनी नोकरी सोडलेली होती. आणि खरं म्हणजे कदाचित ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये राहिले असते तर आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्वोच्च जागेवरती ते दिसले असते. परंतु त्यांनी स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केलेली होती. आणि त्यांच्याबद्दल मी ग्रीनलेसमध्ये ऐकलेलं होतं, वाचलेलं होतं. म्हणून मला अजूनही आठवतं, 4 एप्रिल 1992ला मी राजवाडे साहेबांना फोन केला. म्हटलं गुढीपाडव्याचा एवढा चांगला दिवस आहे. राजवाडे साहेबांचा नंबर मी बँकेतनं टिपून घेतलेला होता. त्यांना फोन केला. अंधेरीला राहायचे ते तेव्हा. तर म्हटलं, राजवाडे साहेब मला तुम्हाला भेटता येईल का? ते म्हणाले, ये भेटायला जरूर. आणि मी भेटायला गेलो.
भेटायला गेल्यानंतर त्याने अतिशय आस्थेने माझी विचारपूस केली. पण एकंदरीत माझा अनुभव बघता ते म्हणाले, की "अभिजित, तुला फॉरेन एक्सचेंज मार्केट्समधलं फार माहिती नाहीये. एक कोर्सला जाऊन येणं ठीक आहे, पण त्याच्यासाठी जो एक अभ्यास लागतो, तो अभ्यास तुझ्याकडे नाहीये. आणि ह्या दृष्टीने विचार करता मला असं वाटत नाही, की तुझ्या योग्यतेचं माझ्याकडे काही काम आहे." मी राजवाडे साहेबांना म्हटलं, की "तुम्ही सांगाल ते मी काम करीन. असं काही नाही की हेच मला काम पाहिजे. तुम्ही सांगाल ते काम करीन. तुमच्याशी मला संलग्न राहायला आवडेल." बरं म्हणाले. मग मला म्हणाले, की "मग तू माझ्यासाठी क्लायंट्स मिळवू शकशील का?" आता कल्पना करा, ज्याचं शिक्षण सी-ए, सी-एम-ए, कंपनी सेक्रेटरी, सी-एफ-ए, अमेरिकेतली सी-एफ-ए, लेव्हल 2 अशा सगळ्या ह्याच्या प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे. त्याला त्यांनी सांगावं, की माझ्यासाठी क्लायंट्स मिळवून देशील का? म्हणजे एका प्रकारे तो सेल्सचा जॉब होता. मी त्याला हो म्हटलं. मी म्हटलं, "साहेब, मी नक्की हे तुमच्यासाठी करीन." आणि फोर्ट, नरिमन पॉइंट आणि जिथे-जिथे मला काही कॉन्टॅक्ट्स मिळतील अशा ठिकाणी अशी एकही कंपनी मुंबईतली नाही. अगदी छोटी असो, मोठी असो, एक्सपोर्टर असो, इम्पोर्टर असो, नरिमन पॉइंटमधली एकही बिल्डिंग नाही की जिच्या मजल्यावरती मी गेलो नसेन. आणि अक्षरशः सेल्सचं मी तेव्हा काम केलं. त्यांच्यासाठी मी 10 क्लायंट्स मिळवून दिले. आणि राजवाडे साहेबांनी सुद्धा मला भरभरून दिलं. मला त्या रेम्युनरेशनचा खूप चांगला भाग दिला आहे त्यांचं मोठेपण. एकदा असंच झालं, की एका टाटा समूहातल्या कंपनीमध्ये मी गेलो होतो. तिथे अजूनही मला त्याचं नाव आठवतं. बालसुब्रमण्यम नावाचे गृहस्थ होते. ते मला म्हणाले, की "राजवाडे साहेब अतिशय उत्तम शिक्षक आहेत. 2 दिवस त्यांच्या आम्ही वर्कशॉप्सना जातो, भारावून टाकले जातो, एवढं ज्ञान ते आम्हाला देतात. परंतु काही काळ लोटल्यानंतर जेव्हा आम्हाला वाटतं, की त्याचा आम्ही काहीतरी प्रत्यक्षात अवलंब केला पाहिजे, त्यावेळेला मग ते थोडंसं धूसर झालेलं असतं. तर तू त्यांना विचारशील का, की आमच्यासाठी असा खूप काळ चालेल असं काही ते वर्कशॉप घेऊ शकतील का?" मी म्हटलं, "विचारतो त्यांना." तर ते म्हणाले, की "अभिजित, तू जर त्याची जबाबदारी घेणार असशील, की सगळं ॲडमिनिस्ट्रेशन करायचं, जागेच्या बुकिंगपासून खर्च अर्थात मी देईन त्याचा. पण जागेचं बुकिंग करायचं, तिथपासून सगळं ॲडमिनिस्ट्रेशन बघायचं, चहा-पाणी बघायचं, जे काही करायला लागेल ते करायचं, त्याचं मटेरियल प्रिंटिंग करून ही सगळी जबाबदारी घ्यायची तयारी आहे का तुझी?" मी म्हटलं, "नक्की आहे." आणि अशा प्रकारे त्यांच्यासाठी त्यांनी मला एक डिझाइन करून दिला. आम्ही जवळ-जवळ 3.5 आठवडे चालेल, 1 दिवसाआड अर्धा दिवस अशा प्रकारे इंडियन मर्चंट चेंबरमध्ये तो प्रोग्राम केला. त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातनं जी रक्कम मिळाली मलाही अजूनही आठवतं. त्या काळामध्ये म्हणजे कदाचित 94चं वर्ष असेल किंवा 95 असेल, फार तर 94च धरू आपण. मला चक्क ₹35,000 ची घसघशीत रक्कम त्या प्रोग्रामचा मला त्यांनी शेअर, मला वाटा म्हणून दिला. म्हणजे त्यांचं तर मी उपकार विसरूच शकणार नाही, पण माझ्यासाठी ती खूप मोठी रक्कम त्यावेळेला होती. पण त्याच्यासाठी जे करायला लागेल ते मी केलं. सांगायचा मुद्दा असा मंडळी, की त्या काळामध्ये नैतिकतेला धरून जे करता येईल, अगदी एक्झिक्युटिव्ह सर्चपासनं ते काही जर्मनीमध्ये पण मला एका कंपनीने नेलं होतं. एक लव्हलॉक अँड लुईस नावाची, ज्यांचा माझा परिचय जॉन्सन अँड जॉन्सनमुळे होता. तिथे मला त्याने ॲडवायझरी रोल दिला. खूप लोकांनी सपोर्ट केलं. पण जर आपण मेहनतीला कमी पडलो नाही, तर आपल्याला अनेक प्रकारे माणसं आपल्याबरोबर उभी राहतात. आणि मला आठवतंय, की 1992 ते 1995 3 वर्ष मी एकदाही रजा न घेता, एकही दिवस रजा नाही. कारण माझे एक क्लायंट डोंबिवलीला होते, सेक्सारिया केमिकल्स म्हणून. त्यांच्याकडे शुक्रवारी सुट्टी असायची, रविवारी ते चालू असायचे. रविवारी मी तिकडे जाऊन, जे आम्हाला एक त्यांनी असाइनमेंट दिलेली होती, की तिकडे त्यांचा फायनान्स अकाउंटिंग डिपार्टमेंट सेटअप करायचं होतं. तिकडे जाऊन काम करायचं. त्यामुळे एकदा तुम्ही नोकरदाराच्या माइंडसेटमधनं बाहेर पडलात आणि एंटरप्रेन्योर जेव्हा तुम्ही होता, त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्ही त्याच्यासाठी रिस्क घेऊ शकता आणि एका प्रकारे आपली मनामध्ये असलेली बंधनं आपण झुगारून देऊ शकतो. त्यामुळे मंडळी, या आलेल्या ज्या अडचणी असतात, कोव्हिडसारख्या अडचणी असतील, माझ्यासाठी अचानक आलेली ती अडचण होती. त्याच्यामध्ये आपण मात करू शकतो. त्याच्यातनं आपण काहीतरी नवीन शोधू शकतो. मला आठवतंय, की एस-आर ग्रुपसाठी मी त्यावेळेला 2 कन्सल्टिंग असाइनमेंट्स केल्या. आणि तिसरी असाइनमेंट त्यावेळेला त्यांची एक इंडिया सिक्युरिटीज नावाची फायनान्शियल सर्व्हिसेस मधली कंपनी होती. ही कदाचित 95च्या अखेरची गोष्ट असेल. मी प्रपोजल्स दिलेली होती. तिथे एक संजय शर्मा नावाचे गृहस्थ होते. माझी चांगली मैत्री झाली. ते मला म्हणाले, की "तुझं ज्या काही असाइनमेंट्स इथे एस-आर ग्रुपमध्ये झालेल्या आहेत, आम्हाला चांगलंच तुझं नाव आहे, याच्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. ही असाइनमेंट तुला दिली तर तू चांगलं नक्की काम करशील, ह्याच्यातही माझ्या मनामध्ये शंका नाही. पण अभिजित, तुला काहीतरी अधिक ह्याच्यावरून करता येईल." माझे क्लायंट असं मला सांगत होता, संजय शर्मा. आज माझा त्यांच्याशी दुर्दैवाने संपर्क राहिला नाही. परंतु त्यांचं नाव माझ्या स्मरणात आहे आणि मी त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे.
कारण त्या माणसाने मला सांगितलं की माझा एक मित्र स्विस बँक कॉर्पोरेशनमध्ये आहे आणि त्यांना तुझ्यासारख्या माणसाची गरज आहे. तू त्याला जाऊन भेट आणि बघ काहीतरी कदाचित तुला खूप चांगली असाइनमेंट तिथनं मिळू शकेल. आणि म्हणून ती इंडिया सिक्युरिटीची असाइनमेंट राहिली बाजूला आणि मी तिथे एक संजय भट्टाचार्य नावाचे गृहस्थ होते, त्या संजय शर्माचे मित्र, त्यांना जाऊन भेटलो आणि त्यातून मला स्विस बँक कॉर्पोरेशननी कन्सल्टिंग असाइनमेंट दिली. क्षमा करा, आठवड्यातनं 3 दिवस अशा बेसिसवर. आणि त्याच दरम्यान असं झालं होतं की एक 6 महिने आधी माझ्या ठाण्याच्या घरामध्ये, त्या काळामध्ये घोडबंदर रस्ता म्हणजे शुकशुकाट असे. आम्ही नुकतेच राहायला गेलो होतो. आपण कोणाचं कधी वाईट केलं नाही, आपण अनैतिक मार्गाने कधी पैसा मिळवला नाही, तर ह्या भूमिकेमध्ये आपलं काय वाईट होणार, अशा भाबड्या भूमिकेतनं आम्ही 56 फ्लॅट्सच्या बिल्डिंगमध्ये राहायला जाणारे पहिले परिवार. त्यानंतर आणखीन 2 परिवार तिथे राहायला आले. पण 56 फ्लॅटच्या वास्तूमध्ये कल्पना करा 3 जण राहत आहेत. त्यातल्या एका विंगचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. अशा ह्याच्यामध्ये आमच्यावरती लक्ष ठेवणं हे सहज सोपं होतं आणि तेच झालं. आमची घरफोडी झाली आमच्या घरामध्ये. कर्मधर्म संयोगाने माझ्या पत्नीनी 2 दिवस आधीच तिचं लग्नातल्या मंगळसूत्रापासून हातातल्या बांगड्या काढून ठेवल्या होत्या. कारण न जाणो इतक्या लांबच्या, जे घोडबंदर रोडहून तिला ठाण्यात शहरात यायला लागायचं मुलींना शाळेत पोहोचवण्यासाठी, न जाणो कोणीतरी एकदम धाक दाखवून हे समजा दागिने घेतले तर. त्याच्या आधीच तिला 2 भिशा लागलेल्या होत्या, आधीच गणपती होऊन गेलेले होते, म्हणून आईकडनं दागिने आम्ही घेऊन आलो होतो, ते परत द्यायचे राहिले होते. आणि घरफोडी झाली आणि ते सगळे दागिने मंगळसूत्रापासून गेले. ते घर जे मी घेतलं होतं ते ह्या SR च्या असाइनमेंटमध्ये मला जो ॲडव्हान्स मिळाला त्यातनं मी ते घर बुक केलेलं होतं. म्हणजे अशी सगळी ही परिस्थिती होती. एवढा दूर राहायला लागलं कारण ब्लॅकचे पैसेच नव्हते आणि परवडण्यासारखं घर त्या काळामध्ये लिबरलायझेशन नंतर 2 वर्षामध्ये घरांच्या किमती 4-5 पट झालेल्या आपल्या काही श्रोत्यांच्या लक्षात असेल. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा हे असं अचानक संकट येणं, पण देव आपल्याला तारून नेतो अशा संकटातून. आणि तो संजय शर्मासारखा माणूस मला म्हणाला की तू असं का बघत नाहीस, आणि त्यातनं मला जी स्विस बँकेची कन्सल्टिंग असाइनमेंट मिळाली. त्यामुळे पुढच्याच वर्षी मी नवीन घर घेऊ शकलो ठाण्याच्या मध्यभागामध्ये. म्हणजे ह्या सगळ्या घटना ह्या आपण अनेक वेळेला अडचणीत सापडतो, अडचणीतनं काही ना काहीतरी मार्ग निघतो. म्हणून मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्ता कोविडसारख्या काळामध्ये किंवा इतर काही कारणामुळे जरी तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचे अडचण किंवा संकट आलं तरी घाबरू नका. ह्यातनं मार्ग निघतो आणि त्यासाठी आपल्याला फक्त आपल्या कक्षा सदैव विस्तारण्याची आवश्यकता असते. मी एवढा शिकलोय म्हणजे बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की शिक्षणच आपल्या प्रगतीचं अडसर ठरत असतं, तथाकथित शिक्षण. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपलं शालेय शिक्षण किंवा अगदी व्यावसायिक शिक्षण सुद्धा आपल्याला माणूस म्हणून तयार करत नसतं. आपल्याला फक्त माहिती आपल्या डोक्यात भरत असतं. पण माणूस म्हणून ही जी जीवनविद्या आहे ती आपल्याला भारतीय अध्यात्मातनं मिळते. आणि माझ्या आईवडिलांच्या पुण्यामुळे ती अध्यात्मविद्येची ओळख मला झालेली होती लहानपणी. आणि म्हणून ह्या सगळ्या संकटातून मी सहजतेने तारून जाऊ शकलो, मार्ग मिळत राहिले. आणि त्यातनं एक चांगली संधी मला स्विस बँकेच्या माध्यमातून मिळाली. मंडळी, मी हा व्हिडिओ इथेच आटोपतोय. फक्त सांगायचा उद्देश एवढाच की आलेल्या संकटांनी आपण कधीही डगमगता कामा नये. बऱ्याच वेळा अशी संकटं येतात आणि येणारा काळ तर असा आहे की ज्याच्यामध्ये सतत नवं कौशल्य आपल्याला अंगीकारण्याची गरज आहे. जुन्या कौशल्यांवरती आपण जगू शकणार नाही असा पुढचा काळ आहे. आणि त्यामुळे आपण सतत ती तयारी करत राहिलो आणि आपल्या कक्षा रुंदावत राहिलो तर आपल्याला नवीन संधी नक्की निर्माण होतात. आणि त्यातनं जो आत्मविश्वास येतो तो एका प्रकारे नोकरी करत राहिल्यामुळे जे एक पंगुत्व, मानसिक पंगुत्व आलेलं असतं की सतत माणूस कोणावर तरी अवलंबून असतो. अनेक गोष्टींच्या सुखसोयी त्याला आपोआप त्याच्या दाराशी उभ्या असतात आणि त्यामुळे झगडायची त्याच्यावरती तशी वेळ येत नाही. त्याचा बराचसा श्रम हा ऑर्गनायझेशनल पॉलिटिक्समध्ये जात असतो. परंतु जो एक नव व्यावसायिक असतो त्याला ही वेगवेगळी आव्हानं सुरुवातीला जरी पेलायला लागली तरी सुद्धा नंतर त्याला त्याचा सराव होतो आणि त्यातनं जो आत्मविश्वास निर्माण होतो. बऱ्याच वेळेला मी माझ्या नोकरदार मित्रांना असं म्हणतो, जे अतिशय चांगल्या पोझिशनमध्ये आहेत आणि मीही कदाचित असतो जर मी तशीच नोकरी करत राहिलो असतो, तर त्यांना म्हणतो की तुमच्याकडे एवढं सगळं आहे तरी तुम्ही असुरक्षित तुम्हाला स्वतःला वाटतं. आणि आमच्यासारखी मंडळी बघा की आम्हाला कुठल्याच प्रकारची शाश्वती काहीच नाही, उद्या उत्पन्न काय मिळेल माहीत नाही. अशा याच्यामध्ये सुद्धा आम्ही अतिशय सुरक्षित मानसिकदृष्ट्या असतो. ह्याला कारण आपण स्वतःवरचा जो आपला आत्मविश्वास असतो तो उद्योजक होण्यामुळेच दुणावलेला असतो. म्हणून तुमच्यापैकी जे उद्योजक झालेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो.
जे नोकरदार मंडळी आहेत त्यांना विनंती करतो की आपल्या कक्षा रुंदावत राहा. देवकृपेने तुम्हाला सदैव चांगलं करिअर लाभो. पण जर कधी असं तुम्हाला वाटलं की आपल्याला ह्या गोष्टीला आपण कंटाळलेलो आहोत, तरी सुद्धा हिमतीने तुम्ही एक नवउद्योजक बनू शकता आणि त्यातनं यशस्वी होऊ शकता. आज इतकंच. खूप खूप धन्यवाद.